नमस्कार मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटतं का की भीतीमुळे तुम्ही तुमच्या स्वप्नांपासून मागे हटता? अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, किंवा भविष्यात काय होईल याची चिंता. पण विचार करा, ही भीती खरंच खरी आहे का, की ती आपल्या अंतर्मनाने तयार केलेली एक भावना आहे? मागील लेसन 18 मध्ये अंतर्मनच मानसिक अडथळे दूर करतं आपण पाहिलं की भीती, शंका आणि नकारात्मक विचार हेच आपल्या प्रगतीचे सर्वात मोठे अडथळे असतात, आणि अंतर्मनाच्या मदतीने आपण हे अडथळे दूर करू शकतो. आता या लेसन 19 मध्ये भयमुक्त होण्यासाठी अंतर्मनाचा वापर कसा कराल आपण जाणून घेणार आहोत की भीती नेमकी कशी निर्माण होते, भीतीमुळे आपल्यावर काय परिणाम होतो, आणि अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करून आपण पूर्णपणे भयमुक्त कसं होऊ शकतो. जर तुम्हाला आत्मविश्वासाने आणि निर्भयपणे जीवन जगायचं असेल तर हा लेसन शेवटपर्यंत नक्की ऐका. माझ्या एका विद्यार्थ्याला वार्षिक समारंभात भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तो मला म्हणाला की त्याच्या क्षेत्रातील अनेक प्रभावशाली लोकांसमोर भाषण करण्याच्या कल्पनेनेच त्याला घाम फुटत होता. पण त्याने या भीतीवर विजय मिळवला. दररोज तो 5 मिनिटे शांतपणे बसून स्वतःशी सकारात्मक वाक्य बोलायचा. मी या भीतीवर नियंत्रण मिळवणार आहे. मी शांत, संयमी आणि आत्मविश्वासाने बोलतो. मी रिलॅक्स आहे. अशा प्रकारे त्याने भीतीवर नियंत्रण मिळवून यशस्वीपणे भाषण केले. अंतर्मन आपल्याला दिलेल्या सूचनांनुसार काम करते. आपण जसे विचार करतो तसे ते स्वीकारते आणि त्यानुसार परिणाम देते. सकारात्मक विचार ही बीजांसारखी असतात. ती अंतर्मनात रुजतात आणि नंतर शांती, संयम आणि यशाचे फळ देतात. भीती, सर्वात मोठा शत्रू. भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अपयश, आजार आणि नात्यांमधील ताण यामागे बहुतेक वेळा भीतीच कारणीभूत असते. लोकांना भूतकाळ, भविष्य, म्हातारपण, आजार आणि मृत्यू यांची भीती वाटते. पण भीती ही फक्त एक विचार असते. याचा अर्थ असा की आपण स्वतःच्या विचारांमुळेच घाबरतो. उदाहरणार्थ, एखाद्या लहान मुलाला कोणी सांगितले की पलंगाखाली भूत आहे तर तो घाबरतो. पण जेव्हा पालक त्याला दाखवतात की तिथे काहीच नाही, तेव्हा त्याची भीती निघून जाते. म्हणजेच त्याची भीती खरी नव्हती, ती फक्त कल्पना होती. तसेच आपल्या आयुष्यातील बहुतांश भीतीही काल्पनिक असतात. त्या केवळ मनातील नकारात्मक विचारांच्या सावल्या असतात. ज्याची भीती वाटते तेच करा. महान तत्वज्ञ आणि कवी इमर्सन म्हणतात, ज्या गोष्टीची भीती वाटते तीच करा. भीती आपोआप नष्ट होईल. एक काळ असा होता की लोकांसमोर बोलण्याची कल्पनाच मला घाबरवायची. पण जर मी त्या भीतीपासून पळालो असतो तर आज मी माझे विचार इतरांपर्यंत पोहोचवू शकलो नसतो. मी इमर्सनच्या सल्ल्यानुसार त्या भीतीचा सामना केला. भीती असूनही मी लोकांसमोर उभा राहून बोलत राहिलो. हळूहळू भीती कमी झाली आणि नंतर मला भाषण देण्यात आनंद वाटू लागला. मी ज्या गोष्टीला घाबरत होतो तीच केली आणि भीती नाहीशी झाली. जेव्हा तुम्ही ठामपणे ठरवता की तुम्ही भीतीवर मात करणार, तेव्हा अंतर्मन तुमच्या त्या निर्णयाला साथ देते. स्टेजची भीती हद्द पार करणे. मागील प्रकरणात मी जेनेट आर नावाच्या एका गायिकेची कथा सांगितली होती. तिच्या करिअरसमोर स्टेजची भीती मोठा अडथळा बनली होती. तिला एका मोठ्या संधीसाठी ऑडिशन देण्याची वेळ आली. तिला माहीत होते की ही तिच्यासाठी शेवटची संधी असू शकते. पण भीती अजूनही होती. भीती दूर करण्यासाठी ती एकांतात बसायची, मन आणि शरीर शांत करायची, आणि मग ती स्वतःशी म्हणायची, मी सुंदर गाते. मी शांत, संतुलित आणि आत्मविश्वासाने भरलेली आहे. ती हे दिवसातून अनेक वेळा म्हणायची. एका आठवड्यात तिचा आत्मविश्वास वाढला आणि जेव्हा ऑडिशनची वेळ आली तेव्हा तिने उत्कृष्ट कामगिरी केली. अपयशाची भीती. जवळच्या विद्यापीठातील अनेक विद्यार्थी मला भेटायला येतात. त्यांच्यापैकी बहुतेकांची एकच तक्रार असते, परीक्षेच्या वेळी पाठ केलेले आठवत नाही. यालाच आपण
सूचक स्मृतिभ्रंश म्हणतो. ते सांगतात, परीक्षेआधी सर्व काही चांगलं पाठ असतं आणि परीक्षेनंतरही आठवतं, पण उत्तरपत्रिका समोर आली की मेंदू कोरा होतो. आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव आला. अशा सततच्या सकारात्मक सूचनांमुळे तिचे अंतर्मन सक्रिय झाले आणि योग्य दिशेने मार्गदर्शन करू लागले. तिने यशाची कल्पना केली आणि ती प्रत्यक्षात आणली. पुढील परीक्षेत ती सहज उत्तीर्ण झाली. पाण्याचे भय. मी 10 वर्षाचा असताना एकदा अपघाताने पोहण्याच्या तलावात पडलो. मला पोहता येत नव्हते. मी हातपाय मारत होतो, पण उपयोग झाला नाही. मला वाटलं की मी आता बुडणार. पाण्याने वेढल्याची ती भीती आजही आठवते. श्वास घेण्यासाठी तोंड उघडले, पण पाणी आत गेले. शेवटच्या क्षणी एका मुलाने मला पाहिले आणि मला वाचवले. हा अनुभव माझ्या अंतर्मनात खोलवर बसला आणि मला अनेक वर्ष पाण्याची भीती वाटत राहिली. एके दिवशी मी एका अनुभवी मानसशास्त्रज्ञाशी या भीतीबद्दल बोललो. तो म्हणाला, पाण्याकडे बघ, ते फक्त एक रासायनिक संयोग आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे मिश्रण. त्याला स्वतःची इच्छा किंवा भावना नाही, पण तुझ्यात आहे. मी विचार करू लागलो. तो पुढे म्हणाला, मोठ्याने सांग, मी तुझ्यावर नियंत्रण मिळवणार आहे. मग पाण्यात उतर आणि पोहायला शिक. मी त्याचा सल्ला पाळला. माझा जिडेकार बदलताच अंतर्मनाने मला आत्मविश्वास दिला. हळूहळू माझी भीती कमी झाली आणि मी पाण्यावर विजय मिळवला. आज मी रोज आनंदाने पोहतो. लक्षात ठेवा, पाण्याला तुमच्यावर नियंत्रण मिळवू देऊ नका. तुम्हीच त्याचे मालक आहात. कोणतीही भीती दूर करण्याचे हमखास तंत्र, भीतीवर नियंत्रण मिळवण्याचे हे एक प्रभावी तंत्र आहे, जे मी व्याख्यानांमधून हजारो लोकांना शिकवले आहे. ते खरोखर काम करते. एकदा करून पहा. समजा तुम्हाला पोहण्याची भीती वाटते. दिवसातून 3 वेळा 5 ते 10 मिनिटे शांत बसा. शरीर आणि मन पूर्णपणे सैल सोडा. आता मनात अशी स्पष्ट कल्पना करा की तुम्ही पोहत आहात. तुम्ही स्वतःला पाण्यात पाहत आहात. पाण्याचा थंड स्पर्श जाणवा. हात पाय हलवत आहात आणि ते करताना तुम्ही आनंदी व निर्धास्त आहात, असे जिवंत चित्र मनात उभे करा. ही केवळ कल्पना नसते. तुम्ही मनात जे अनुभवता ते तुमच्या अंतर्मनात आकार घेत असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पोहायला जाल, तेव्हा हाच आनंद आणि आत्मविश्वास अनुभवाला येईल. हा अंतर्मनाचा नियम आहे. याच तंत्राचा वापर इतर भीतींवरही करता येतो. उंचीची भीती असेल तर स्वतःला डोंगरावर फिरताना कल्पना करा. ताजी हवा, निसर्ग सौंदर्य आणि उंचीवरून दिसणारा नजारा अनुभवत असल्याची जाणीव करा. हे सतत करत राहिल्यास एक दिवस तुम्ही प्रत्यक्षातही ते सहज करू शकाल. त्याने लिफ्टला धन्यवाद दिले. जोनाथन एम हा एका मोठ्या कंपनीत कार्यकारी अधिकारी होता. अनेक वर्ष त्याला लिफ्टमध्ये जाण्याची भीती होती. त्यामुळे तो रोज 7व्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये जिन्याने जात असे. जर वरच्या मजल्यांवर मीटिंगिंग असली तर तो काहीतरी कारण काढून लोकांना खाली भेटायला बोलवत असे. बाहेरगावी गेल्यावरही तो नेहमी खालच्या मजल्यावरची खोली मागायचा. त्याची ही भीती अंतर्मनातून निर्माण झाली होती. कदाचित एखाद्या जुन्या अनुभवामुळे ती तयार झाली होती. ही भीती दूर करण्यासाठी त्याने एक वेगळा मार्ग अवलंबला. तो रोज अनेक वेळा लिफ्टबद्दल सकारात्मक विचार करू लागला. शांत मनाने तो स्वतःशी म्हणायचा, आमच्या इमारतीतील लिफ्ट ही एक अद्भुत गोष्ट आहे. ती सर्वांसाठी उपयुक्त आहे. ती सुरक्षितपणे काम करते. मी तिच्यात शांतपणे आणि आनंदाने प्रवास करतो. तो मनात स्वतःला लिफ्टमध्ये पाहायचा, इतर लोकांसोबत सहज प्रवास करताना. त्याने हे 10 दिवस सातत्याने केले. 11व्या दिवशी तो इतर सहकाऱ्यांसोबत लिफ्टमध्ये गेला आणि त्याची भीती पूर्णपणे नाहीशी झाली. सामान्य आणि असामान्य भय. जेव्हा माणूस नकारात्मक कल्पनांना खतपाणी घालतो, तेव्हा असामान्य भीती निर्माण होते. एक स्त्री होती जिला विमानाने प्रवास करायचा होता, पण तिने सीमान अपघातांच्या बातम्या वाचायला सुरुवात केली. तिने अपघातांचे व्हिडिओ पाहिले आणि स्वतःलाच विमान अपघातात अडकलेले कल्पना करू लागली. हीच असामान्य भीती आहे.
जर ती असेच करत राहिली असती तर तिच्या मनातील भीतीच वास्तवात उतरली असती. दुसरे उदाहरण, एक यशस्वी व्यापारी. तो सतत कल्पना करायचा की त्याची कंपनी बुडणार आहे. तो वारंवार नकारात्मक विचार करत राहिला. शेवटी त्याची कंपनी खरंच बुडाली. त्याने ज्या गोष्टीची भीती बाळगली तीच त्याच्या आयुष्यात घडली. अशा प्रकारची भीती अनेक लोकांमध्ये दिसते. मुलांबद्दल काळजी, आजाराची भीती, अपघाताची भीती. तो जंगलात उतरला जॉन एम हे एक माजी अमेरिकन सैन्यातील पायलट होते. त्यांनी सांगितले की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते ज्या विमानाने प्रवास करत होते ते शत्रूच्या गोळीबारामुळे कोसळले आणि आगीच्या ज्वाळांमध्ये पडले. त्यांना एका दाट जंगलाने वेढलेल्या डोंगरावर उतरावे लागले. ते खूप घाबरले होते, पण त्यांना माहीत होते की भीती दोन प्रकारची असते, सामान्य आणि असामान्य. असामान्य भीती ही निराधार आणि विनाशकारी असते. त्यांनी ठरवले की या भीतीवर काहीतरी करायचे. ते स्वतःशी बोलू लागले, जॉन, तू भीतीसमोर झुकणार नाहीस. ही भीती म्हणजे सुरक्षित राहण्याची इच्छा आहे, बाहेर पडण्याचा मार्ग आहे. ते एका मोकळ्या जागेत उभे राहिले आणि आधी त्यांनी आपला वेगवान श्वास शांत केला. हळूहळू ते शांत होत गेले आणि म्हणू लागले, जगाला चालवणारी महान शक्ती मला या जंगलातून सुरक्षित बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत आहे. ते असे जवळजवळ 10 मिनिटे बोलत राहिले. जॉन म्हणाले, अचानक माझ्या आत विश्वासाची एक लहर निर्माण झाली. जणू काही कोणीतरी मला एका दिशेने नेत होते. मला एक छोटी पायवाट दिसली आणि मी त्या दिशेने चालत गेलो. 2 दिवस चालल्यानंतर मी एका छोट्या गावात पोहोचलो. तिथल्या लोकांनी मला मदत केली आणि शेवटी मी वाचलो. त्यांच्या सकारात्मक विचारसरणीमुळे ते वाचले. त्यांच्या अंतर्मनावरील विश्वासाने त्यांना मार्ग दाखवला. ते पुढे म्हणाले, जर मी भीतीत अडकलो असतो तर कदाचित मी तिथेच मरण पावला असतो. त्याने स्वतःची नोकरी गमावली. राफेल एस एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करत होता, पण 3 वर्षांपासून त्याला नोकरी जाण्याची भीती सतावत होती. तो सतत अपयशाची कल्पना करत असे. त्याला वाटत होते की इतर लोक त्याच्यापेक्षा पुढे गेले आहेत. प्रत्यक्षात अशी कोणतीही परिस्थिती नव्हती. ही फक्त त्याच्या मनाची भीती होती. त्याच्या नकारात्मक विचारांमुळे त्याची कार्यक्षमता कमी झाली आणि शेवटी त्याला नोकरी सोडावी लागली. खरं पाहता त्याने स्वतःला नोकरीतून काढून टाकले. भीतीमुळे तो चुका करू लागला आणि त्याचा परिणाम अपयशात झाला. त्याने भीतीवर नियंत्रण मिळवले. एका देशातील एका उच्च अधिकाऱ्याशी संवाद झाला. त्याच्या मनात खूप शांतता होती. तो म्हणाला की रोज 15 मिनिटे तो ध्यान करतो. त्यामुळे त्याला अंतर्गत शांतता मिळते आणि तो कोणत्याही संकटावर मात करू शकतो. एकदा त्याला फोन आला की त्याच्या विरुद्ध कट रचला जात आहे. तरीही तो शांत राहिला आणि म्हणाला, मी आता शांत झोपणार आहे, आपण उद्या बोलू. त्याने सांगितले की जोपर्यंत आपण नकारात्मक विचार स्वीकारत नाही तोपर्यंत ते आपल्यावर परिणाम करत नाहीत. स्वतःला सर्व भीतींपासून मुक्त करा. भीती दूर करण्यासाठी एक सुंदर विचार आहे. मी देवाला हात मारली आणि त्याने मला माझ्या सर्व भीतींपासून मुक्त केले. आपल्या अंतर्मनाची ताकद ओळखा आणि तिचा योग्य वापर करा. भीतीतून मुक्त होण्यासाठी उपाय: ज्या गोष्टीची भीती वाटते तीच करा. भीती आपोआप नष्ट होईल. भीती हा नकारात्मक विचार आहे. त्या जागी सकारात्मक विचार ठेवा. प्रेम भीतीला दूर करते. स्वतःबद्दल सकारात्मक वाक्य बोला. परीक्षेची भीती असेल तर यशाची कल्पना करा. पाण्याची भीती असेल तर पोहायला शिका. बंद जागेची भीती असेल तर मानसिक सराव करा. जन्मतः फक्त 2च भीती असतात, बाकी आपण शिकतो. सामान्य भीती उपयोगी असते, पण असामान्य भीती घातक असते. अंतर्मनावर विश्वास ठेवा. अपयशाऐवजी यशावर लक्ष केंद्रित करा. इच्छेने भीतीवर मात करता येते. बहुतेक भीती कल्पनेतच असते. भीतीवर हसा, ती कमी होते. प्रेम आणि सकारात्मकता ही सर्वात मोठी शक्ती आहे. मित्रांनो, आज आपण समजून घेतलं की भीती ही आपल्या बाहेर नसून
ती आपल्या अंतर्मनात तयार होणारी एक भावना आहे. जेव्हा आपण अंतर्मनाच्या शक्तीचा योग्य वापर करतो तेव्हा आपण भीतीवर नियंत्रण मिळवू शकतो आणि आत्मविश्वास वाढवू शकतो. पुढील लेसन 20 मध्ये अंतर्मनाने यश कसं मिळवायचं आपण पाहणार आहोत की आपल्या अंतर्मनाचा वापर करून आपण आपल्या आयुष्यात यश कसं आकर्षित करू शकतो. जर तुम्हाला तुमचं आयुष्य यशस्वी आणि आत्मविश्वासपूर्ण बनवायचं असेल तर पुढील लेसन नक्की ऐका. आणि असेच प्रेरणादायी ऑडिओ लेसन्स मिळवण्यासाठी हा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.